सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शांततेचा जागतिक संदेश, जागतिक विश्वविक्रम करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद. लोकराज्य टीव्ही न्यूजचा हा खास रिपोर्ट. चंद्रपूर शहराने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपला दबदबा सिद्ध केला आहे. सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या आयोजनातून तब्बल 1381 विद्यार्थ्यांनी एकत्र येत भव्य मानवी साखळी उभारली आणि वर्ल्ड पीस साइन साकारत विश्वविक्रमाची नोंद केली. संस्थेचे चेअरमन माननीय PS आंबटकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमाने चंद्रपूरचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. या ऐतिहासिक क्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून लोकराज्य टीव्हीने काही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. नक्कीच आपण बघितलं असेल की सकाळच्या जवळजवळ 9 वाजतापासून विश्वविक्रम करण्यासाठी खरं तर लोकराज्य टीव्हीची संपूर्ण टीम इथे उपस्थित होती आणि आपल्यासोबत या विश्वविक्रम झाल्यानंतर जे साक्षीदार होते, पार्टिसिपेटर होते ते आपल्यासोबत आहेत. तुझं नाव काय आहे का आणि कसं वाटलं, अनुभव काय होतं नेमकं? माझं नाव साक्षी बिचलपुरे आहे आणि मी इथं पार्टिसिपेट होती. सोमय्या इन्स्टिट्यूट ग्रुपनी जे वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट केलं आहे त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट घेतला होता आणि मला खूप आनंद वाटला इथं पार्टिसिपेट घेऊन आणि चंद्रपूरचं नाव आम्ही वरती केलं आहे हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड क्रिएट करून. नक्कीच काही विद्यार्थी, शिक्षक देखील सहभागी होते, आपल्यासोबत विद्यार्थी देखील आहेत. तुझं नाव काय, कुठला अनुभव होता? खरं तर संपूर्ण जगामध्ये खूप दुःखद आणि जे तिसरं महायुद्ध होणार की काय अशी शोकांतिका अशी चर्चा सुरू असताना आता चंद्रपुरात खरं तर एका महिन्यामध्ये 2दा विश्वविक्रम झालेला आपण पाहतो आहोत. आत्ताचा हा जो विश्वविक्रम होता तो कसा अनुभवला आपण, काय सांगा? मी साहिल विलास चांदेकर, सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील सेकंड इयरचा विद्यार्थी. खरं तर एका महिन्यामध्ये 2दा विक्रम करणारी चंद्रपुरातील पहिली इन्स्टिट्यूट आणि या होणाऱ्या जगातील वार जी सुरू आहे या वॉरमध्ये चंद्रपुरामधून शांततेचा संदेश जात आहे आणि इथे आपण लार्जेस्ट इमेज ऑफ पीस साइन सिम्बॉल बनवलेला आहे आणि यातील एक विद्यार्थी म्हणून सहभाग घेऊन मला खूप आनंद होतो आहे आणि आम्ही सगळेच विद्यार्थी खूप प्राऊड फील करत आहोत की आम्ही या इन्स्टिट्यूटचा एक पार्टिसिपेट होऊ शकलो. नक्कीच या विश्वविक्रमाला हे सगळे अनुभवी साक्षीदार होते, पार्टिसिपेट त्यांनी केलं. खरं तर चंद्रपूर तापलेलं शहर म्हणून ओळखले जाते आणि हा सगळ्या भर उन्हामध्ये हे सगळे विद्यार्थी, शिक्षक आणि सोमय्या इन्स्टिट्यूटचे सगळे कर्मचारी, पदाधिकारी आणि याचे चेअरमॅन पांडुरंगजी आंबटकर, पियुष आंबटकर आणि त्यांची संपूर्ण टीम अथक परिश्रमानंतर चंद्रपुराचा हा विश्वविक्रम खरं तर दुसऱ्यांदा आणि आत्ता आवश्यक असणारा शांतीचा संदेश संपूर्ण जगाला देणारं हे जे काम होतं हे खरं तर इथनं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नक्कीच आपण आहोत सोमय्या इन्स्टिट्यूटमध्ये आणि आपल्यासोबत इथले विद्यार्थी, युवक देखील आहेत. दादा, नाव काय, नेमकं काय बघितलं आणि काय आता इथे जो संदेश देण्यात आला, कुठला संदेश होता? माझं नाव सर्वज्ञ नवलकर है एंड एज वी नो कि ऑल ओवर द वर्ल्ड कैसे वॉर्स चल रहे हैं एंड इतने लॉसेस हो रहे हैं एंड वी डोंट वांट दैट लॉसेस एंड हमें वॉर नहीं चाहिए, वी वांट पीस. सो MSPM ग्रुप है जो मेरा कॉलेज है, दे हैव टेकन अ ग्रेट इनिशिएटिव दैट दे हैव मेक अ साइन ऑफ पीस बाय कलेक्टिंग ऑल द पीपल एंड बहुत अच्छा इनिशिएटिव है. वर्ल्ड को कैसा पीस लाना है उन्होंने आज दिखाया है एंड इट वाज अ रिकॉर्ड ब्रेकिंग मूवमेंट दैट सब लोग आए, बहुत अच्छा लगा एंड आई एम प्राउड ऑफ इट. नक्की आता खरं तर संपूर्ण म्हणजे जगाला हा जगाचा विश्वविक्रम होता, जगाला शांतीचा संदेश देणारा हा उपक्रम होता. यामध्ये सोमय्या इन्स्टिट्यूटनं एका महिन्यामध्ये 2 विश्वविक्रम, खरं तर महाराष्ट्राची ओळख असणारी लावणी हा देखील विश्वविक्रम आता ह्या महिन्यात नुकताच झाला होता. अशामध्ये आपण एक विद्यार्थी म्हणून किंवा इथला साक्षीदार म्हणून चंद्रपूरकरांना काय संदेश देऊ इच्छिता किंवा काय सांगाल? नहीं, कैसा है, जैसा आता मैं चंद्रपुर का हो, इट वॉज अ वेरी गुड थिंग फॉर मी एंड बहुत प्राउड हूँ मैं इस चीज़ को कि ये चंद्रपुर में इतने अच्छे अच्छे इनिशिएटिव्स हो रहे हैं एंड रिकॉर्ड ब्रेकिंग मूवमेंट्स हो रहे हैं. ये बहुत बड़ी बात है, आज तक ऐसा कभी चंद्रपुर में हुआ नहीं है मेरे ख्याल से, पर ये और करना चाहिए और बढ़ना चाहिए आगे, और भी रिकॉर्ड तोड़ेंगे. बहुत अच्छा लगता है, आई एम प्राउड ऑफ इट. नक्कीच आनंदाचा हा खरं तर क्षण आहे. आनंदित आहेत हे सगळे विद्यार्थी, त्यांना हा जो अनुभवलेला क्षण आहे खरं तर तो देखील व्याख्यानाजोगा असल्याचं त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळते. जागतिक स्तरावर वाढत्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर युद्ध नको, शांती हवी हा प्रभावी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेले हे शांततेचे प्रतीक केवळ विक्रमापुरते मर्यादित नसून मानवतेला एकतेचा आणि शांततेचा मार्ग दाखवणारे ठरले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम 180 देशांमध्ये प्रसारित होणार असल्याने चंद्रपूरचा शांततेचा संदेश आता जगभर घुमणार आहे.
आणि जिल्ह्यांच्या नावात आणखी भर पडणार आहे. नमस्कार. आपण नक्कीच चंद्रपुराच्या सोमय्या इन्स्टिट्यूटचे फाउंडर संस्थापक चेअरमॅन आपल्यासोबत आहेत पांडुरंगजी आंबटकर. काय सांगाल, खरं तर एका महिन्यामध्ये 2 विश्वविक्रम आपण केलात. त्यात खरं तर इराण, इस्रायल आणि अमेरिकेचा मोठ्या या युद्धात शांतीचा संदेश देणारं एक प्रतीक आपण निर्माण केलं. तर यामागचा इतिहास आणि काय सांगाल? मी सर्वप्रथम चंद्रपूरवासियांची खूप खूप स्वागत करतो. आमच्या सोमय्याच्या स्टुडंटचे खूप खूप स्वागत करतो. आमच्या सोमय्याच्या टीचरचे, लेक्चररचे खूप खूप स्वागत करतो. आज हा गिनीजतर्फे मला अपॉर्च्युनिटी भेटली होती की बा विश्वशांतीसाठी कोणता तरी गिनीज रेकॉर्ड झाला पाहिजे. मग त्यांच्याकडून मला अपॉर्च्युनिटी आली. मी ते हो म्हटलं आणि ते हो म्हणून 10 दिवसामध्ये हा मी रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रेकॉर्ड आज सक्सेस झालेला आहे. तर मी ह्या रेकॉर्डमध्ये हे सांगू इच्छितो का इराण, इस्रायल, अमेरिका यांचं युद्ध सुरू आहे. तर त्याच्यामध्ये ह्या वारमध्ये शांततेचं काहीतरी संदेश देण्यासाठी गिनीजने आम्हाला जर प्रयत्न करायला सांगितला तर हा वर्ल्ड पीस सिम्बॉल जगाच्या 180 देशामध्ये त्यांच्या प्राईम मिनिस्टरच्या रूममध्ये लावला जातो, ऑफिसमध्ये लावला जातो, जेणेकरून याला मान्यता, इंटरनॅशनल मान्यता मिळाली ह्या सिम्बॉलला. तर त्या सिम्बॉलमध्ये मानवीय प्रतिकृती तयार करून त्याचा गिनीज रेकॉर्ड बनवून गिनीजतर्फे पूर्ण जगाला ती शांततेचा संदेश जावं, त्याचा हा दृष्टिकोन होता. आम्ही ह्याच महिन्यात 1 मार्चला पुन्हा एक आम्ही लावणीचा विश्व रेकॉर्ड केला होता. हा रेकॉर्ड पुन्हा दुसरा 28 मार्चला आम्ही करतो आहे, झालेला आहे. एका महिन्यात 2 विश्व रेकॉर्ड करणारी संस्था गिनीजमधली मी पहिलीच आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एवढं जोक म्हणता येणार, तेवढं सरळ नाही, अशक्यप्राय गोष्ट आम्ही सक्सेस केली. फक्त 10 दिवसामध्ये हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. आम्ही याच्यात सक्सेस झालो आणि मी गिनीजचे बी आभार मानतो, सर्व पत्रकार बंधूचे बी आभार मानतो, इथं आलेल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत, थँक्यू, जय महाराष्ट्र. नक्कीच हे होते पांडुरंगजी आंबटकर आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या देशातच नव्हे तर संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी खरं तर हे जे आयोजन होतं मानवी चिन्हाचं व्हाईट कॅपमध्ये, आणि हाच खरं तर संदेश संपूर्ण जगाला गेला आहे की युद्ध नको, शांती हवी आहे. आणि एकाच महिन्यामध्ये चंद्रपूरकरांनी खरं तर विश्वविक्रम खरं तर 2दा हा विषय केलेला आहे. याचं थेट प्रक्षेपण लोकराज्य टी व्हीच्या माध्यमातून आपण नक्कीच बघत असाल. आणि आत्ताच या संपूर्ण विश्वविक्रमाचे साक्षीदार म्हणून महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री, वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे देखील इथे साक्षीदार म्हणून होते. आणि त्यांनी देखील सांगितलं की खरं तर चंद्रपूरकरांनी हा खरं तर शांतीचा संदेश दिलेला आहे आणि युद्ध नकोच, आणि म्हणूनच हा विश्वविक्रम आज खरं तर या संपूर्ण जगामध्ये नोंदला गेलेला आपण पाहत आहोत.